कर्जत खालापूर ते आमदार महेंद्र थोरवे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली। खरं तर त्यांची नाराजी त्यांचे सर्वोच्च नेते शिंदे यांच्यावर असायला हवी होती, कारण कुठले पालकमंत्री शिवसेनेला घ्यायचे हा निर्णय त्यांचा आहे। परंतु हे सर्व माहीत असताना सुद्धा आमदार थोरवे यांनी देवेंद्र फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली। या नाराजीमुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नाराज आहेत। आधीच जुन्या वक्तव्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेंद्र शेठ यांच्यावर नाराज होते, त्यामुळे विधानसभेला त्यांचे काम करण्यास भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उत्सुक नव्हते। परंतु पक्षनिष्ठा, पक्ष आदेश मानून महेंद्र थोरवे यांना निवडून आणण्याकरिता जीवाची पराकाष्ठा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली। असं असताना सुद्धा आमच्या सर्वोच्च नेत्यावर जर महेंद्र थोरवे टीका किंवा नाराजी व्यक्त करत असतील तर ते निषेधार्ह आहे आणि त्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेधच करू। महेंद्र शेठ थोरवे यांनी यापुढे याबाबतची काळजी घ्यावी, अन्यथा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यापुढेही कुठलंही सहकार्य मतदारसंघात करणार नाहीत, अशी भूमिका भाजपचे वरिष्ठ नेते सुनील गोगटे यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना आता कर्जत मतदारसंघात रंगलाय। काल आमचे स्थानिक आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून आमचे सर्वोच्च नेते देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर नाराजीचा सूर उमटवत आम्ही त्यांच्याबाबत नाराज आहोत असं जाहीर वक्तव्य केलं। खरं तर ह्या नाराजीच्या वक्तव्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज महेंद्र थोरवे यांच्या बाबतीत नाराज आहोत। कारण जेव्हा मागील विधानसभेची निवडणूक झाली, जुना अनुभव महेंद्र शेठ थोरवे यांचा असा होता, त्यांनी एक विधान केलं होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना की भारतीय जनता पार्टीच्या एकही कार्यकर्त्याला आम्ही फिरून देणार नाही। परंतु ते सर्व असं त्यांचं वक्तव्य भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध कार्यकर्त्याला दिलेली धमकीवजा वक्तव्य विसरून विधानसभेच्या इलेक्शनला महेंद्र थोरवेंना निवडून येण्याकरता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि आज ते जर आमच्या सर्वोच्च नेत्यावर बोलत असेल तर त्याचा जाहीर निषेध करणं हे फार जरुरीच आहे। खरं तर त्यांनी जी पालकमंत्री पदावरून जी गोष्ट उद्धृत केलेली आहे की आम्ही फडणवीस साहेबांनी पालकमंत्री पद एक आमदार असलेल्या तटकरेंनाच कसं काय दिलं, राष्ट्रवादीला कसं काय दिलं, हा प्रश्न खरं तर सर्वोच्च नेत्यांचा आहे। महायुतीमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख घटक म्हणजे शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा यांच्याकडून तटकरे साहेब किंवा अजितदादा असतील, जे बैठकीला बसत असतील आणि ते निर्णय करत असतात कोणाला कुठल्या जिल्ह्याचं सीट द्यायच्या, कोणाला मंत्रीपद द्यायचं आणि कोणाला तुमचं पालकमंत्री पद द्यायचं। आता ते पालकमंत्री पदाकरता रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाकरता खरं तर शिंदेंनी शिवसेनेला मिळावं, शिंदे साहेबांनी शिवसेनेला मिळावं असा आग्रह धरायला पाहिजे होता। त्यांची नाराजी असली तर शिंदे साहेबांवरती असायला हवी होती। देवेंद्र फडणवीसांवर नाराजीचा सूर उमटवण्यामध्ये काय अर्थ आहे? कदाचित महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा एक आमदार असताना सुद्धा राष्ट्रवादीला मंत्रीपद मिळालं, पालकमंत्रीपद मिळालं आणि आता सुद्धा तेच मिळतंय। अशामुळे जी शिवसेनेमध्ये नाराजी आहे तर शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांच्या सर्वोच्च नेत्यांना आपल्या पदाधिकाऱ्याला इथलं पालकमंत्री द्यायचंय की नाही। उगाच भुई थोपटण्यामध्ये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावाने भुई थोपटण्यामध्ये काहीच अर्थ नाही। म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने महेंद्र थोरवे यांना सांगू इच्छितो की आपण असं उगाच देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर अशी टीका करू नये, अन्यथा भारतीय जनता पार्टी यापुढे आपल्याला तालुक्यात कुठे सहकार्य करणार नाही। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।